दादू तिथं आपला दूध आणायला गेलेला आहे, कुंजीर हॉटेलमध्ये आहे. तर आपल्याला काय काय घेतलं बघा. आज कोथिंबीरच्या गड्ड्या घेतल्यात आणि प्लस सिलेंडरची टाकी घेऊन जायची. लक्षात नव्हती काल नानू आले घेऊन, ती टाकी घेऊन जायची आणि दूध न्यायचं 10 लिटर दूध न्यायचं. तर दादू तिथं गेलं आपलं. आता घरनं निघाले, कुरिअर दिलं आपलं कालचं, ते देऊन आता हॉटेलवर जायचं, गाडीत पेट्रोल टाकायचं. आणि आज काय सामान नाही घेऊन जायचं, फक्त आज 10 लिटर दूध, 5 कोथिंबीरच्या गड्ड्या एवढंच न्यायचं आणि सिलेंडरची टाकी. तर दादा गेला आणायला आपला, तर घेऊन येतो दूध. तर दादू दूध बघा, दूध आणलं, 10 लिटर दूध आणले. तर आता आम्ही हॉटेलला जाणार, तिथं न स्टॉप थांबणार नाही काय. म्हणून तुम्हाला म्हणत असते लय घाई करत जाऊ नका, हे करत जाऊ नका. काय होतं माहिती का, आता त्यांना काय वाटेल काल भांडी घासून गेले, ह्यांनी नाहीत आले असं नाही. त्यांना फिक्स करूनच विचारत असतं आणि मगच देतो म्हणायचं. आता उद्याची पगार नाही द्यायची त्यांना कालची. काय झालं, काल 2 आले कामाला आणि आज आले नाही भांडी घासायला. आज आता काय त्या हाय त्यांना त्या मुलालाच घासावं लागेल का नाही बाईयांना. उद्या असं करतात बाया, आले कामाला ना मग कंटिन्यू यावं, नाही म्हणून नाही ना. मग अशी फजिती होती. काल ती जोड 2 नवर बायको घेऊन गेलेली आणि त्यांना त्या दोघींसाठी नाही म्हणलो. आता कोण करायचं, कोण आलाय. हा बोला की त्या नाही, ते सागर भाऊजी ते आता बसायला गेलेत. आता काय सांगतील ते आता डॉक्टर लोक हडपसरला जाणार. हा गेलेत बाई, ते नाट्य गेलेत, थोड्या वेळ झाले. आता सांगतील दवाखान्यात डोळे बिळे तपासतील करतात, मग तारीख देतात का ऑपरेशन करतात काय नाही. काल उरुळीत गेले, जाऊन आले. आता आज कुठं हडपसर जायचं तिथे गेले. कोणता आता ती काल आलेली ती नाहीत का येणार. नाही ना, जो एखादं आहे ना जोड व्यवस्थित पाहिजे. पण काल आलते ना 2 जण, ती म्हणते मला भाकरी येत नाही. आयुष्यभर भाकरी येत नाही म्हणलं कसं व्हायचं. आता आम्ही तिथं गाड्यावर दूध घेऊन येतो, सीएनडीच्या टाक्या आणतोय, तशा पद्धतीने आपदा होती आमची. मग आता काय करायचं.